सकाळी 7 वाजता आम्ही घरून निघालो होतो. लवकर आम्हाला जायचं होतं. उन्हात आम्हाला अजिबात जायचं नव्हतं. लवकर पटापट सगळं आवरून घेतलं होतं. फक्त नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं घरी म्हणून रस्त्यात नाश्ता केला आणि मग घरी आलो. घरी आल्यावर आहे ना आईनं लग्नातूनच आम्हाला जेवण वगैरे आणलं होतं. आता तिकडे जाणं थोड्या वेळाने आम्ही तिकडे जाणार होतो. म्हणजे एवढं लवकर जायचं नव्हतं. मला पहिले माझ्या सासरी जायचं होतं. तिथे पण एक छोटासा कार्यक्रम होता वस्तुशांतीचा. तिथे मला जायचं होतं. मग मी माझं आवरून घेतलं आणि लगेच निघाले. ऊन खूप जास्त झालं होतं म्हणून आईचं म्हणणं होतं की एवढ्या उन्हात जाऊ नको. पण ते कार्यक्रमसाठी मला जायचंच होतं आणि तसं चांगलं वाटत नाही. आपण माहेरी आलो आणि सासरी जात नाही म्हणून. आणि त्याच्यामध्ये अजून काही कार्यक्रम असलं ना तर मी कधी सोडत नाही. मला असं वाटतं की मी गेले तर माझ्या घरी कोणी येणार नाही, तर तसलं कोणीच येणार नाही. आणि तसंच झालेलं आहे बरं का. आपण कोणाच्या घरी गेल्यावरच आपल्या घरी कोणीतरी येतंय. तर इथं वस्तुशांतीचा कार्यक्रम होता. मस्त घर बांधलेला होता. पूर्ण व्हिडिओ काय मला घेता आला नाही. पण पूजा वगैरे इथं केली. मस्त सगळं जेवण वगैरे आमचे झाले आणि त्याच्यानंतर आहे ना मी घरी गेले होते. म्हणजे माझ्या घरी, माझ्या स्वतःचं घर असं म्हणू शकते मी. तर तिथे गेलो. मग माझी नणंदबाई सुद्धा आली होती. म्हणजे लग्न पण होता तिथे. भरपूर आम्हाला कामं होते. 2-3 कामं मला करून तिथून रिटर्न यायचं होतं. तर ताईला ना लिंब वगैरे पाहिजे होते. तेच आम्ही इथं तोडून देत होतो. खरंच आमच्या गावाकडे सगळं काही भेटतं आणि त्याला लिंब वगैरे तोडून दिले. ताई वगैरे निघून गेले आणि त्याच्यानंतर जे काही मला कपडे व्यवस्थित ठेवायचे होते, जे मला आलेले होते ना लग्नात किंवा वस्तुशांतीच्या कार्यक्रममध्ये, ते व्यवस्थित ठेवून दिले. त्याच्यानंतर मला लग्नात यायचं होतं आणि मी आता मम्मीकडे आले म्हणजे राजेवाडीला. हा जो लग्न होतोय ना तिकडून माझं धीर लागतंय आणि इकडून माझी बहीण लागते. म्हणजे आम्ही ना एकच म्हणजे याच्यामध्ये गेलोय. तर दोन्ही ठिकाणी मला जायचं होतं म्हणून तिकडे पण गेले आणि इथं पण आले. आता इथे ना आल्यावर मला आहेरसाठी दुसरी साडी चेंज करायची होती. पण वेळ झाला होता खूप जास्त. तर मम्मी बोलली तशीच येऊन जाय. मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळचं लुक असं काही माझं होता. ही साडी तुम्ही भरपूर वेळेस बघितलेली आहे. याच्याबद्दल मला काही सांगायचं नाहीये. पण आपण थोडंफार काहीतरी वेगळं लुक केलं की सगळ्यांसोबत एक फोटो व्हायलाच पाहिजे ना. त्याच्यानंतर लग्नात गेलो परत. आमच्याकडे एकदम साधारण जेवण असतं आणि मग लग्नसुद्धा इथं लागणार होता. तर नवरा नवरीची एंट्री पण झाली होती आणि आमच्याकडं कसं आहे माहिती का, लग्न लागण्याच्या अगोदर आहे ना अशी काही आरती होते. तर चला ऐकवते तुम्हाला. मुगलों की तुमने दीनी बहिलाई, इतिहास देता है इसकी गवाही, अकबर के आगे न सर को झुकाया, हिंदुत्व की लाज तुमने बचाई. तर असं काही आमच्याकडे ना आरती होते अगोदर लग्नाच्या आणि महाराणा प्रतापची खूप छान आरती करतात आणि त्याच्यानंतरच आमचं लग्न लागतंय. तर त्याच्यानंतर आहे ना मस्त इथं लग्नसुद्धा लागलं होतं आणि आरतीसुद्धा करून झाली होती आणि मग आहे ना आम्ही घरीसुद्धा आलो. तर चला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.